Welcome students. Yeah, welcome to English grammar. Today's topic is voice. That is change the voice. आपणा सर्वांना माहिती आहे की व्हॉइस म्हणजेच मराठीमध्ये त्याला प्रयोग म्हणतो. प्रयोग त्यामध्ये कर्तरी प्रयोग म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि कर्मणी प्रयोग म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. बघा, ॲक्टिव्ह व्हॉइस करत असताना आपणाला 3 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. दिलेल्या वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्या वाक्यातील वर्ब कुठे आहे बघायचा, आणि नंतर ऑब्जेक्ट म्हणजे SVO हा पॅटर्न आहे तो कोणाचा आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसचा आहे. हा ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅटर्न आहे. तर आपण पॅसिव्ह व्हॉइस बघणार आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय होतं, तर हा ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला येतो. सुरुवातीला नंतर तो ऑब्जेक्ट सब्जेक्टमध्ये कन्व्हर्जन होतं. मग सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब असतं. हेल्पिंग वर्ब मी तुम्हाला शिकवलेत. जर दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर तेच हेल्पिंग वर्ब वापरा, नसेल तर मात्र इथं आपणाला टेन्सनुसार प्रेझेंट टेन्स असेल सिम्पल प्रेझेंट तर एमिजार घ्यायचं आहे, सिम्पल पास्ट असेल तर वाजवेअर घ्यायचं आहे. अन्यथा इतर ठिकाणी मात्र तुम्हाला हेल्पिंग वर्ब असणार आहे. ऑलरेडी 2 यांनाच हेल्पिंग वर्ब नसेल, सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट. प्लस क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे, पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे, प्लस बाय प्लस ओ. ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट म्हणजे द्वितीय वापरायचे आपणाला. प्रोनाऊन असेल तर प्रोनाऊनचं द्वितीय वापरायचं, जसं की आय हे प्रोनाऊन असेल तर त्याचा ऑब्जेक्ट काय होईल, बाय मी होईल. वी असेल तर बाय अस होईल. यू असेल तर बाय यूच राहील. ही असेल तर बाय हिम. शी असेल तर बाय हर. दे असेल तर बाय देम. म्हणजे पाठांतर करणं गरजेचं आहे. आय मी, वी अस, यू यू, ही हिम, शी हर आणि दे देम. या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर चेंज द व्हॉइस मध्ये आपण एक उदाहरण बघितलेलं आहे. इथं वी लर्न ग्रामर. वी लर्न ग्रामर या सेंटेन्समध्ये वी हा सब्जेक्ट आहे, लर्न हा वर्ब आहे आणि ग्रामर हा ऑब्जेक्ट आहे. या सूत्रानं काय होईल, मग हा ऑब्जेक्टचं कन्व्हर्जन सब्जेक्टमध्ये होईल. म्हणजे काय होईल, ग्रामर हेल्पिंग वर्ब काय घ्यायचं आहे, सिम्पल प्रेझेंट असल्यामुळे इज घ्यायचं आहे. ग्रामर इज लर्नचं तिसरं रूप आहे लर्नड किंवा लर्न्ड. म्हणजे 2 रूप आहे त्याला, एक तर ईडी लावा नाही तर टी लावा. लर्न बाय अस. काय झालं मग, ग्रामर इज लर्न बाय अस. नेहमी उलटं यावं लागतं आपल्याला. ग्रामर इज लर्न बाय अस. आपण काही उदाहरणं पाहूया आणि मग टेन्स वाईज जाऊया. तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की देर आर 12 टेन्सेस. 12 काळ आहेत आणि 12 काळापैकी 8 काळांचा वापर पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनमध्ये केला जातो. त्यातल्या 4 टेन्सेसचा वापर केला जात नाही. सो विच आर दोज टेन्सेस? द टेन्सेस आर फ्युचर कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. गॉट इट? तुम्हाला कळलं का कोणत्या 4 काळांचा वापर केला जात नाही? एक प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ आणि 3 परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या 4 काळांचा वापर आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करत नाही. तर आपणाला टेन्स वाईज पाहावं लागेल. आपणाला 8 काळांचा व्हॉइस आपणाला इथं शिकायचं आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करूया, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस शिकूया. काय शिकूया आपण? सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस बघूया आपण. सी देअर, आधी ॲक्टिव्ह व्हॉइस आणि मग पॅसिव्ह व्हॉइस. यापुढं आपण AV म्हणणार आहे. आपण ए फॉर ॲक्टिव्ह व्हॉइस, व्ही फॉर व्हॉइस. AV ॲक्टिव्ह व्हॉइस. आपण काय बघतोय, सिम्पल प्रेझेंट बघतोय. सिम्पल प्रेझेंट म्हणजेच तुम्हाला व्हॉइस शिकत असताना दिलेल्या वाक्यातील नंबर फर्स्ट सब्जेक्ट शोधता आला पाहिजे, नंबर सेकंड टेन्स शोधता आला पाहिजे, नंबर थर्ड
ऑब्जेक्ट शोधता आला पाहिजे. या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कोणकोणत्या? सब्जेक्ट, सेंटेन्सचा सब्जेक्ट असेल व्हर्बचा, त्यानंतर ते व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये, 8 काळापैकी कुठल्या टेन्समध्ये, आणि नंबर 3 ऑब्जेक्ट शोधायला पाहिजे तुम्हाला. जर ऑब्जेक्ट प्रोनाऊनमध्ये असेल तर आपण पाहिलं की आय, मी, वी, अस असा बदल होईल. पण जर का ऑब्जेक्ट कुणाचं तरी नाव असेल, रोहन, लता, सीता, किंवा कॉमन नाऊन असेल, डॉग, कॅट, अ मॅन, अ बॉय, तर बाय नंतर ते तसंच वापरावं लागेल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. तुमच्या लक्षात येते काय म्हणतोय मी? जर सब्जेक्ट प्रोनाऊन असेल तरच त्याचा बदल करावा लागेल. जसं की आपण बघूया, आय राईट अ लेटर. आपण नेहमी सिंपल उदाहरण घेतो, साधं उदाहरण घेत असतो. आता याचा पॅसिव्ह व्हॉइस होताना काय करणार आहे आपल्याला? हा सिंपल प्रेझेंट आहे, त्यामुळे एमिजार घ्यावा लागेल या ऑब्जेक्टप्रमाणे. ह्याला ऑब्जेक्ट म्हणतो. म्हणजेच विद्यार्थी मित्र काय झालं सांगा आता? अ लेटर, उलटं यायचं आहे, हा सिंपल प्रेझेंट आहे म्हणून इज. अ लेटर सिंग्युलर आहे म्हणून इज. अ लेटर इज. राईटचा थर्ड फॉर्म आहे रिटर्न बाय, आणि या सब्जेक्ट आहे तो प्रोनाऊन आहे, त्याचा ऑब्जेक्ट काय झाला? बाय मी झाला. म्हणजे अ लेटर इज रिटर्न बाय मी. हिअर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज, राईटचं काय झालं सांगा बघू आता? राईट हा सिंपल प्रेझेंट आहे, त्याचा इज रिटर्न झाला, इज रिटर्न. गॉट इट? म्हणजे हेल्पिंग व्हर्ब प्लस थर्ड फॉर्म ऑफ द व्हर्ब. ठीक आहे. तर आपण बघणार आहे की या ठिकाणी आपण 3 सिंपल टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस शिकणार आहोत. त्यामध्ये आज आपण शिकतोय पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स चा ॲक्टिव्ह व्हॉइस काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब इंटू ब्रॅकेट येस आउट येस प्लस ओ प्लस रिमेनिंग पार्ट असेल तर. बघा आता, आणि पॅसिव्हचा फॉर्म्युला काय होईल? याचा सिंपल प्रेझेंटचा फॉर्म्युला होतो, हा ओ हा सुरुवातीला यस होतो, त्यापुढं ॲम, इज, आर प्लस काय? क्रियापदाचं थर्ड फॉर्म BP, बाय, प्लस हा ऑब्जेक्ट असतो. बायच्या पुढे नेहमी ऑब्जेक्ट येतो, सब्जेक्ट नसतो, म्हणून बाय प्लस बाय हे प्रेपोजिशन आहे. कोणत्याही प्रेपोजिशन नंतर ऑब्जेक्ट येतो. बघा आता, जसं की बघूया आपण, दे स्टडी अ न्यू टॉपिक. They study a new topic. So in this sentence, so we'll come to know a new topic is an object. म्हणजे ठरल्याप्रमाणे काय होईल मग आता? सब्जेक्ट हा दे आहे, स्टडी हा V1 आहे, आणि ओ कोण आहे? अ न्यू टॉपिक. तर याप्रमाणे काय करायला लागेल? हा ऑब्जेक्ट इकडे गेल्यानंतर तो सब्जेक्ट होईल. म्हणजे अ न्यू टॉपिक इज, थर्ड फॉर्म याचा स्टडीचा, स्टडीड बाय दे. देचा ऑब्जेक्ट काय होईल? देम. म्हणजेच काय झालं सांगा बघू आता? अ न्यू टॉपिक इज, थर्ड फॉर्म याचा इज, स्टडीड, वायचा आय करा आणि ईडी लावा, स्टडीड बाय. देचा ऑब्जेक्ट काय झाला? देम, बाय देम. सो इट्स सिम्पल. आणखीन एक उदाहरण बघा, म्हणजे काही उदाहरणं घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता यस किंवा यस प्रत्यय असेल तर काय करायचं तो भाग बघूया आपण. सी हिअर, ही रीड्स अ स्टोरी. ही रीड्स अ स्टोरी बुक. ही रीड्स अ स्टोरी बुक. बघा, अ स्टोरी बुक इज कॉल्ड an object. So you have to begin with object. So object will be subject if it comes in the beginning. सुरुवातीला नंतर तो सब्जेक्ट होईल. A story
इज past participle of read. Read, read, pronunciation read, R-E-D, like, but spelling is same. A story is read, third form, read, 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 read. A story is read by him. So him is object of he. आता आपण काय करूया, सब्जेक्ट म्हणून कुणाचं तरी नाव घेऊया. फॉर एक्झाम्पल लुक देअर, the man helps us, so here us is object, so answer, this object will turn into subject, so us subject, we are third form of helped, we are helped by the man, the man here, man is common noun, so common noun is not changed. त्याचा ऑब्जेक्टमध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टमध्ये बदल नसतो. आता आपण कुणाचं तरी नाव घेऊया. आपण इथं बघा, एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊया. उदाहरणार्थ, कोमल सिंग्स अ सॉन्ग, कोमल सिंग्स अ सॉन्ग. आता या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आहे, हा सिंग्युलर आहे, तो सुरुवातीला घेतला तर तो सब्जेक्ट होईल. म्हणजेच काय होईल, अ सॉन्ग इज थर्ड फॉर्म ऑफ सिंग, सॉरी, कोमल सिंग्स, यस शुड बी हियर. अ सॉन्ग इज थर्ड फॉर्म ऑफ सिंग, काय झाला, सिंग, सॅंग, SANG, थर्ड फॉर्म संग. अ सॉन्ग इज संग बाय, हियर कोमल वोंट बी चेंज्ड. कोमल बायच्या पुढे गेला तर तो चेंज होणार नाही, कारण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सारखाच असतो तो प्रोनाऊन. हा प्रोनाऊन नाही आहे, हा काय आहे, प्रॉपर नाऊन आहे हा सब्जेक्ट, त्यामुळे तसंच राहील, म्हणजे कोमलच राहील, कोमल. नॉट बाय हर, बाय हर करायचं नाही, म्हणजे सेंटेन्स आन्सर काय झालं, अ सॉन्ग इज संग बाय कोमल. आता बघितलं की प्रत्येक वेळेस आपण या तिन्ही वाक्यामध्ये, या दोन वाक्यामध्ये अ बुक, अ सॉन्ग, हे सिंग्युलर कोण आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत. पण जर का प्लुरल ऑब्जेक्ट असेल तर काय होईल, बघूया आपण. प्लुरल ऑब्जेक्ट असेल तर काय बदल होईल बघूया. लेट अस सी. ऑब्जेक्ट जर प्लुरल फॉर्ममध्ये असेल तर काय होईल बघूया आपण. लुक देअर, हरी मेक्स tables. So here tables is in plural form. म्हणजे काय करायला लागेल मग, tables are, not tables is, tables are made by हरी. म्हणजे काय झालं आपलं वाक्य, tables are made by हरी, नॉट बाय हिम. हरीचं बाय हरीच राहिलं, प्रॉपर नाऊन तसंच राहतं, कॉमन नाऊन तसंच राहतं, फक्त चेंज होतो तो कुणाचा, तो होतो तो कॉमन प्रोनाऊनचा होतो. म्हणजे आय, वी, यू, ही, शी, इट, दे यांच्यामध्ये बदल होईल. आता यानंतर बघूया. सो यू मस्ट नो, जर का सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर काय करायचं बघूया आपण. लेट अस सी. इफ द सेंटेन्स इज निगेटिव्ह, जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर त्याचा चेंज द व्हाईस करताना काय करायचं बघूया आपण. तर आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह सेंटेन्समध्ये डू किंवा डज येतं, आणि प्लस V1 असतं. त्याचा पॅसिव्ह व्हाईस होताना काय होईल, हा झाला ॲक्टिव्ह व्हाईस. ह्याचा पॅसिव्ह व्हाईस होताना काय करावं लागेल, डू डज शुड बी रिमूव्ड. डू डज वाक्यातून काढून टाका, त्या जागी काय वापरा, am, is, are प्लस. आता इथं नकार असेल तर काय करायचं आपलं ठरलेलं आहे. तर त्याप्रमाणे बघूया आपण चेंज काय आहे ते. बघा, हा ॲक्टिव्हेचा फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस डू किंवा डज प्लस नॉट प्लस V1
प्लस ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट इथे गेल्यानंतर पॅसिव्ह वॉइसमध्ये पुन्हा तो सब्जेक्ट होणार आहे. सब्जेक्ट प्लस डू डज विल बी कॅन्सल्ड आणि त्या ठिकाणी काय येईल वरच्याप्रमाणे एम इज आर येईल. एम इज आर प्लस नॉट प्लस V3 प्लस बाय प्लस यस, म्हणजे हा ऑब्जेक्ट असेल इथं. ऑब्जेक्ट बघा आता सेंटेन्स. आय डू नॉट सिंग अ सॉन्ग. मी गीत गात नाही. म्हणजे काय होईल आपलं वाक्य मग आता. अ सॉन्ग हिअर सब्जेक्ट अ सॉन्ग. सो डूच्या ठिकाणी काय येईल हो मग एम इज आर, म्हणजे अ सॉन्ग इज असतं. डू काढून इज वापरा. अ सॉन्ग इज नॉट. थर्ड फॉर्म संग बाय मी. सो मी इज अन ऑब्जेक्ट ऑफ आय. म्हणजे काय झालं वाक्य आपलं. अ सॉन्ग इज नॉट संग बाय मी. गॉट इट. माझ्यामध्ये कळलं असेल. आणखीन एक उदाहरण पहा याचं डजवालं. ज्या वाक्यामध्ये डज आहे असं उदाहरण बघूया. बघा ही डज नॉट हेल्प अस. ही डज नॉट हेल्प अस. त्यानं आपली मदत केली, तो आपली मदत करत नाही. सो हिअर अस इज अन ऑब्जेक्ट. म्हणजेच काय करतोय आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा बघतोय. अस हा ऑब्जेक्ट आहे, तो इथं आल्यानंतर सब्जेक्ट होईल. म्हणजे काय होईल असचा वी होईल. वी. डजच्या ठिकाणी काय येईल आर. बिकॉज हा सब्जेक्ट प्लुरल आहे, इथं प्लुरल वर्ब येणार. मग काय झालं वी आर नॉट. वी आर नॉट. थर्ड फॉर्म हेल्प्ड. वी आर नॉट हेल्प्ड बाय हिम. वी आर नॉट हेल्प्ड बाय हिम. माझ्या मते आपण सिम्पल प्रेझेंटचा अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स या दोन्ही सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा पाहिला. आता आपण बघूया की वाक्यामध्ये कधीकधी डबल ऑब्जेक्ट्स असतात. काय असतात. एकाच वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट्स असतात. तेव्हा काय करायचं बघूया आपण. डबल ऑब्जेक्ट्स. आता हे डबल ऑब्जेक्ट्स कोण असतात. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. डायरेक्ट ऑब्जेक्ट कोण असतं. डायरेक्ट ऑब्जेक्ट थिंग्स असतात. थिंग्स वस्तू असतात. थिंग्स. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे पर्सन्स असतात. पर्सन्स बेसिकली प्रोनाउन्स असतील किंवा कोणाचंही नाव असेल. लक्षात घ्या. आता डी फॉर डायरेक्ट, ओ फॉर ऑब्जेक्ट दॅट इज डी ओ. आणि आय फॉर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आय फॉर इनडायरेक्ट, ओ फॉर ऑब्जेक्ट दॅट इज ओ आय. बघा आता दोन ऑब्जेक्ट असलेली सेंटेन्स बघूया. शी gives us something to eat. या सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा होईल तुम्ही सांगा. शी गिव्ज अस समथिंग टू इट. या सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस होताना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की अस हे प्रोनाउन आहे, म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आय ओ. आणि दिस इज समथिंग दॅट इज डी ओ. डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट. कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगितलं. जर हुमनं क्वेश्चन विचारला, हुमनं जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो. आणि व्हॉटनं जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला काय मिळतं. डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो. व्हॉट इट. काय म्हणलो मी.
व्हॉटनं हा वर्बला क्वेश्चन विचारा. उदाहरणार्थ वाक्य काय, शी गिव्ज अस समथिंग टू इट. व्हॉट डज शी गिव्ह अस टू इट, तर समथिंग ऑब्जेक्ट आहे. आता whom डज शी गिव्ह समथिंग टू इट, तर अस हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो. whom न क्वेश्चन विचारा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळेल, व्हॉट न क्वेश्चन विचारा डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळेल. आता हे वाक्य आपल्याला दोन प्रकारे पॅसिव्ह वॉइसमध्ये करता येईल. एकदा डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन, दुसऱ्यांदा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन. आपण काय करूया, प्रथम डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊया. पहिल्यांदा डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन वाक्य करूया. काय झालं मग, समथिंग. बघा, समथिंग इज थर्ड फॉर्म, समथिंग इज गिवन टू अस. आता बघा रूल आहे की जर का एका सेंटेन्समध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल आणि जर सुरुवात आपण डायरेक्ट ऑब्जेक्टनं करत असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या पूर्वी टू, फॉर यासारख्या प्रिपोशनचा वापर करावा लागतो. काय म्हणतोय मी, जर का वाक्याची सुरुवात म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्टनं होत असेल तर इनडायरेक्टच्या पूर्वी टू किंवा फॉर यासारखं प्रिपोशन वापरणं गरजेचं आहे. बघा, म्हणजे काय झालं, समथिंग इज गिवन टू इट बाय हर. अँड सेकंड सेंटेन्स, आधी आता काय करूया आपण, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊया. आता बघा, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोण आहे, अस इज ऑब्जेक्ट, मग त्याचं वी सब्जेक्ट होईल. वी आर गिवन, काय सेंटेन्स आहे, वी आर गिवन समथिंग टू इट. वी आर गिवन समथिंग टू इट बाय हर. तर यानंतर आपण आणखीन एक उदाहरण बघूया, म्हणजे दिस एक्झाम्पल विल बी इझी फॉर यू. मला वाटतं तुम्हाला हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं शोधायचं हे चांगल्या प्रकारे माहीत झालं असावं. यू मस्ट नो हाऊ टू फाइंड आउट डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. लेट अस टेक अनदर एक्झाम्पल. द girl offers him a bag of seeds. At first let us find out objects first. सांगा बघू दोन ऑब्जेक्ट कोणते आहेत. द गर्ल सब्जेक्ट आहे, ऑफर्स वर्ब आहे, हिम इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि अ बॅग ऑफ सीड्स हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्र हो, हा अ बॅग ऑफ सीड्स सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. वाक्याच्या शेवटी, या फ्रेजच्या शेवटी सीड्स आले म्हणजे प्लुरल नव्हे. अ बॅग ऑफ, बॅग किती आहे, एकच आहे, त्यामुळं हा सब्जेक्ट कसा आहे, हा ऑब्जेक्ट हा सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे. आता बघा, मग आधी ठरल्याप्रमाणे आपण काय करूया, आधी डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊया आपण. डायरेक्ट ऑब्जेक्ट बघा, डीओ घ्या आधी. काय झालं मग, अ बॅग ऑफ सीड्स इज ऑफर्ड टू हिम बाय द गर्ल. काय झालं वाक्य, अ बॅग ऑफ सीड्स. काय झालं, अ बॅग ऑफ सीड्स इज ऑफर्ड, थर्ड फॉर्म इज ऑफर्ड. हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ते म्हणून काय येणार, टू येणार. टू हिम बाय द गर्ल. आता काय करूया आपण, मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आधी घेऊया आपण. काय होईल हो, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेताना हिम हा ऑब्जेक्ट आहे, तो सब्जेक्टमध्ये कन्व्हर्जन होताना काय होईल, ही होईल. ही इज ऑफर्ड what, a bag of seeds. A bag of seeds by the girl. I think you would have understood. तुम्हाला समजलं असावं
की डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर काय करायचं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर काय करायचं. म्हणजे आजच्या या टॉपिकमध्ये आपण सिम्पल प्रेझेंटचा ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा ते पाहिलं. बघा याची काही उदाहरणं आणखीन घेता येतील तोंडी आपणाला. सिअर द बर्ड्स बिल्ड नेस्ट आर बिल्ट बाय द बर्ड्स. फादर ड्राइव्स अ कार इज ड्रिवन बाय फादर. द चिल्ड्रन प्ले क्रिकेट इज प्लेड बाय चिल्ड्रन. ही रिपेअर्स कार्स आर रिपेअर्ड बाय हिम. मदर कुक्स फूड इज कुक्ड बाय मदर. ही अशी काही उदाहरणं झाली. तर विद्यार्थी मित्र हो, याचा सराव करा, ह्या रचना नीट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळेल. आजच्या या टॉपिकमध्ये आपण काय पाहिलं, सिम्पल प्रेझेंटचा ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस, निगेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस ॲक्टिव्ह व्हॉइस आणि डबल ऑब्जेक्ट असलेल्या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस. एवढं पाहिलं आपण.